वाढदिवसानिमित्त हा अनोखी गिफ्ट आहे मला खरंच. कारण काय जी चाळीतली मजा असते ना ती काही अवघडच असते बघा. मोठ्या फ्लॅटमध्ये ती मिळत नाही. आणि बघा ना वाढदिवस आहे, कराओके वाला आमचे सगळे मित्र आमचे आले तिथे आणि ते बघा गल्लीमध्ये. आणि सर्वात श्रेय देतो भाई काढे आमचे कराओके ग्रुपचे अध्यक्ष भाई यशवंत खाडे. दुसरा मोबाईल दिला वाटतं. बोला मोबाईल दिला यशवीने. फोल्ड. हा आणि की दिसली कसली पॉवर की बिग बॉसची पॉवर की मिळाली आहे. तर आजचा दिवस खरंच खास आहे. कारण का आज आहे संविधानाचा दिवस, लोकशाहीचा दिवस, मतदान. आणि योगायोग म्हणजे आज माझा वाढदिवसही आलेला आहे. आणि आज माझ्या वाढदिवसा दिवशी काही माझी मित्रमंडळी आले आहेत. आणि हा सोहळा हा कोण कोण आले आहेत ते तुम्ही हा सोहळा पहा. सकाळी मी पहिलं लालबागच्या राजाच्या इथे गेलो तिथे दर्शन घेतलं लालबागच्या राजाच्या इथे. म्हणजे लालबागच्या दर्शन घेऊन नंतर मग मतदानाचा हक्क बजावला, लोकशाहीचा हक्क बजावला, संविधानाचा हक्क बजावला. आणि आज माझा वाढदिवसाचा सोहळा साजरा करण्यासाठी माझे काही मित्रमंडळी आलेली आहेत. तो सोहळा तुम्ही पहा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 50 वर्षानिमित्त धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा खास स्पेशल बनवून आणलंय बघा. बघ ओपन काय ते पेन ओपन. वा वा स्पेशल. धन्यवाद मनू. आता यशवीने बघूया आम्हाला काय मला दिलंय बघूया. यशवी हा हे ओपन करायचं आहे. दुसरा मोबाईल दिला वाटतं. त्याची मोबाईल आहे हा बनवलेला आहे तिने. मोबाईल फ्लिप वाला मोबाईल दिला यशवीने. फोल्ड. हा आणि की दिसली कसली पॉवर की बिग बॉसची पॉवर की मिळाली आहे. आता काय सांगितलं पुढच्या वर्षी बिग बॉसला जा. हा आणि अरे वा. हा हे फिंगर्स वरती आहे. सर्व घरातल्याचे फिंगर्स आहेत. हा त्याच्यावरती बनवलंय. व्हेरी गुड. फक्त आजी नव्हती म्हणून आजीचं राहिलंय. बाकी सर्वांच्या फिंगर्स वरती बनवलंय. आम्ही मठ्ठ होतो. आम्ही माठच होतो माठ. अजून तिने काय काय बनवलंय थांबा. हा हे बघ कॅमेरा. काय 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 घ्यायचं असं खेचायचं, असं पकडायचं उलट, असं वरती खेचायचं आणि मग फोटो येणार असं. आणि त्याच्यानंतर हे ग्रीटिंग. हे काय करायचं, इथून खेचायचं. हा एक इथून खेचायचं. हे बघ यशवीने पूर्ण ग्रीटिंग मध्ये दिलंय, डिअर अंकल. आणि हे आता ओपन करायचं आहे ना. कर तू ओपन. यशवीने भरपूर गिफ्ट दिलंय मला. हा
हा यशवीने पेंट केलेला आहे आणि यशवीने हे गिफ्ट दिलेलं आहे मला. केक पण दिलाय, सगळं दिलंय यशवीने. अतिशय पौष्टिक असा आहार दिलेला आहे. पौष्टिक आहार दिलेला आहे. हेल्दी गिफ्ट आहे एकदम. तुम्हाला काकांबद्दल काय वाटतं? तुझा काका जो आहे ना हा माझा बालमित्र आहे. आम्ही साधारण 6वी पासून एकत्र आहोत, 6th स्टँडर्ड. आणि हा तेव्हा जसा होता ना, साधा सरळ निर्मळ प्युअर हार्टेड, आजही तसाच आहे. आणि मी आजच्या दिवशी त्याच्यासाठी खूप अभिष्ट चिंतन करतो त्याचं, कारण त्याला खूप यश मिळू दे हीच माझी सदिच्छा आहे त्याला. हॅपी बर्थडे मिलिंद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्ही काकांच्या व्हिडिओ मध्ये असतात, पण तुम्हाला कसं वाटतं काका करतो चांगला? येस, ते खरंच खूप चांगलं करतात. आणि मेन म्हणजे त्यांचा जो स्पिरिट आहे ते जे म्हणजे शूट केल्यानंतर लगेच अपलोड करणं, घरी येणं, त्यानंतर ते एडिट करणं, ते मॅनेज करणं, दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकणं. आमच्या व्हिडिओ सगळ्यांच्याच दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवसावरती जातात, पण त्यांची व्हिडिओ दुसऱ्या दिवशी येते. हा त्यांच्याकडनं शिकण्यासाठीचा स्पिरिट आहे आणि ते खरंच खूप भारी काम करतात. तुम्हाला काय वाटतं? प्रथमतः मिलिंदला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मिलिंद असा माणूस आहे की त्याने एकदा मनावर घेतलं की ते पूर्णत्वाला नेतो. आणि आमच्या सगळ्यांचं स्पिरिट तो आहे, कारण तो खूप आमच्या पाठी लागलेला असतो, करा करा. आणि ह्याने जसं सांगितलं की व्हिडिओ त्याचे पटकन येतात. आमच्या व्हिडिओला 8-15 दिवस निघून जातात, पण त्याचे व्हिडिओ दुसऱ्या दिवशी येतात. त्यामुळे त्याला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा. तुम्हाला काय बोलू मी, युट्यूबचं नाही काय बोलणार, पण ही एक गोष्ट सांगतो. हा, त्याच्याबद्दलच एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. 50वा बर्थडे त्याचा, पण 50वा वाटत नाही तो. खरोखर नाही 50वा वाटत. तर असाच अजून यंग होत जाऊ देत अजून, बरोबर ना? आणि नवीन नवीन ब्लॉग आम्हाला पाहायला मिळू दे. हा, धन्यवाद धन्यवाद. बरं थांब ना, केक कापूया. काकांसोबत काय मत आहे आणि तुम्हाला काय वाटतं काकांमध्ये काय चेंजेस झालेत का? पहिली गोष्ट तर मी 50व्या वाढदिवसानिमित्त माझे परम मित्र मिलिंद खोत यांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा देतो आज. तर आम्ही त्यांना खोत बोलतो, मिलिंद बोलत नाही किंवा दादा वगैरे बोलत नाही, आम्ही खोत बोलतो. कारण ते आमचे पहिल्यापासूनचे आमचे, जेव्हा ते आम्ही RSS म्हणजे शाखेत जायचो, संघाच्या शाखा होती तेव्हापासून जायचो, तेव्हापासूनची माझी ओळख आहे त्यांची. नंतर मी सोडली, त्यांचं चालू आहे अजून. पण असे आमच्या म्हणजे आमच्या विभागातले माझे मित्र आहेत, ते खूप जवळचे असे. आणि म्हणजे अडीअडचणीला धावून येणारे, कधी कधी फोन करा, खोत आमच्यासाठी एव्हर रेडी असतात. मी असेल, सुशांत असेल, अमय असेल, आमचे सर्वजण मित्रपरिवार आहे त्याला. हा, आम्ही त्यांच्याबरोबर कोकणात गेलो होतो. म्हणजे माझ्या गावात सगळी देवस्थान आमची कोकणातली झालेली आहेत त्यांच्याबरोबर. हा, लग्न झाल्यानंतर त्यांचं म्हणजे थोडस आता आम्ही कमी जातो फिरायला, जातच नाही. पण ते सुशांत बोलत नाही. मी किती वेळा गाडी माझ्याकडे नाही, सुशांतकडे गाडी आहे. सुशांत ते कॉन्ट्रॅक्ट विचारलंय, खूप वेळा विचारलंय. ते बोलले बायको आहे तर मग जरा प्रॉब्लेम आहे. बायको सोडेल नाही असं म्हणायचं तुला. सोडत नाही. तर असं आहे, खोत आमचे खूप म्हणजे आमच्याबरोबर बरीच आम्ही एन्जॉय केल्या या अगोदर. खोतांना पुन्हा एकदा शुभेच्छा. असंच आम्हाला तुमच्या पुढच्या वाढदिवसाला बोलवा. 100व्या वाढदिवसापर्यंत आम्ही येऊ. शतक महोत्सवी वर्ष आपण साजरे करू एकत्र नक्कीच. धन्यवाद. तुम्ही काकांना शिक्षक का म्हणताय? हा, बोल. जेव्हा मी लहान होतो, ऍक्च्युली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा लागल्या. प्रथम मुख्य शिक्षक होते. मला शिक्षक बोलायची त्यांना सवय लागली. पण जरी शाखा बंद झाल्या तरी बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आमच्यासाठी कायम सपोर्ट आणि शिकवण जे आम्हाला चालू ठेवली. म्हणून त्यांना शिक्षक बोलणे कधी आम्ही थांबवू शकू नये. सो ही शिक्षक बोलतो आम्ही त्यांच्यासाठी. ऍक्च्युली ही आमची भावना आहे की ते खरंच आयुष्यभर आमचे शिक्षक आहेत. धन्यवाद. नितीन खोत हे आमचे रहिवासी आहेत आणि वारंवार
मला जास्त बोलता येत नाही, पण वारंवार सामाजिक काम करतात. आता त्यांचा व्याप एवढा वाढलेला आहे, त्यामुळे बिल्डिंगकडे आणि इमारतीकडे दुर्लक्ष होत आहे. तरी त्यांच्या मला वाटतं वाढदिवसाच्या शुभेच्छा. ओके. नितीन काका, तुम्ही तर आमचे शेजारी आहेत, पण तुम्हाला माझ्या काका आहे ना त्याच्या बर्थडेचं एक गाणं तरी गा. मी प्रयत्न करतो. काय प्रयत्न नाही करायचं. वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है, वो कल भी पास पास थी, वो आज भी करीब है, वो शाम कुछ अजीब थी. धन्यवाद. आता मातीचे किल्ले बघायला जातो, तर तुम्हाला काय खरं म्हणजे तुझा काका स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे आणि लालबाग परळमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठानची एक किल्ले बांधणी स्पर्धा असते. तर ती किल्ले बांधणी स्पर्धा म्हणजे मुलांसाठी एक मातीमध्ये हात घालून मातीत दुर्ग साकारायचे. तर ही संकल्पना ज्याने आमच्यासमोर मांडली तो म्हणजे मिलिंद खोत. तर त्याच्या मागचं त्याचं कारण म्हणजे मुलांमध्ये लहान वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट दुर्ग, मातीच्या किल्ल्यांची महरी उजावी या पाठची असलेली त्याची दृढ भावना आणि याच अनुषंगाने ऐन दिवाळीमध्ये घरी दिवाळी साजरी होत असताना सुद्धा मिलिंद खोत म्हणजे तुझा काका हा दिवाळीच्या दिवशी बाहेर पडतो, अनेक ठिकाणी जातो, उपनगर म्हणू नको, मुंबई म्हणू नको, अनेक ठिकाणी जातो, सकाळी निघतो, कधी कधी रात्री येतो. असं असताना सुद्धा मुलांमध्ये रमतो आणि मग मातीच्या किल्ल्यांच्या माध्यमातून त्यांनी घडवलेले मातीचे किल्ले त्यांची शाबासकी देतो, त्यांना बक्षीस देतो आणि एक चांगले संस्कार घडवतो. असा आहे तुझा मिलिंद दादा, मिलिंद काका. धन्यवाद. धन्यवाद. मी जेव्हा तुमच्या घरी येते तेव्हा तुम्ही काकाला शिक्षक का म्हणतात? प्रथम आमच्या शिक्षकांना त्यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन. आणि शिक्षक मी काय म्हणतो, एकदम सुंदर प्रश्न तू केलायस. जसं आयुष्याला वळण आपले शिक्षक गुरुजन देतात, तसं आमच्या जीवनाला वळण हे आमच्या शिक्षकांनी दिलंय. म्हणजे आम्ही RSS एका संघात होतो, त्या संघाचे ते शिक्षक होते, ते नेतृत्व करायचे. त्यांनी आम्हाला काही चांगल्या गोष्टी शिकवल्या आणि आमच्या जीवनातील महत्वाचे निर्णय आम्ही त्यांच्या सल्ल्याने घेतलेले आहेत आणि त्याचा फरक आमच्या आयुष्यात पडलेला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना मनापासून जे आपल्याला घडवतात ना, त्यांना आपण गुरु किंवा शिक्षक म्हणतो. त्या उद्देशाने मी त्यांना शिक्षक बोलतो आणि आमच्या घरातले सगळेच त्यांना शिक्षक म्हणतो. मी शिक्षक का म्हणते, कारण माझ्या घरातले सगळेजण शिक्षकच बोलतात म्हणून मी शिक्षक म्हणते. पण शिक्षकांच्या बाबतीत सांगायला गेलं तर माझ्यासाठी ते एक मोठ्या भावाप्रमाणे आहेत. कारण लग्न झाल्यानंतर प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट काय झाली तर आपण आपल्या माहेरच्या लोकांना सांगतो. माझं माहेर नव्हतं त्यावेळेला, पण एक माहेरचा मोठा खंबीर माणूस म्हणून शिक्षक आमच्या आयुष्यात होते. म्हणजे मला प्रत्येक वेळा पदोपदी सांगायचे, तू असं वाग, तू तसं कर. मग त्यांना मी प्रत्येक गोष्ट न जजमेंट करता विचार करायची की बाबा त्यांना मी काय सांगितलं तर ते काय विचार करतील म्हणून. पण त्यांच्याकडून मला प्रत्येक वेळेला एक पॉझिटिव्ह आन्सर यायचं आणि त्या पॉझिटिव्ह आन्सरमुळेच मी आज माझा संसार सुखाचा करते. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि ह्याच अशा लहान सहान गोष्टी ज्या आपण एखाद्याकडून शिकतो त्याला शिक्षक म्हणतात, म्हणून मी त्यांना शिक्षक म्हणते, ते आदराने शिक्षक म्हणते. आणि आज त्यांचा 50वा वाढदिवस आहे, ज्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. त्याबद्दल तुमच्या खूप खूप शुभेच्छा. शिक्षक तुम्ही असेच राहा, तुमचा उत्साहही असाच राहू दे. तुमचं जे नवीन नवीन करण्याचं जे धाडस असतं, तुमचा उत्साह असतो तो असाच लहान मुलांका राहू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू.
माझ्या वाढदिवसानिमित्त हा अनोखी गिफ्ट आहे मला खरंच. कारण काय जी चाळीतली मजा असते ना ती काही अवघडच असते बघा. मोठ्या फ्लॅटमध्ये ती मिळत नाही. आणि बघा ना वाढदिवस आहे, कराओके वाला आमचे सगळे मित्र आमचे आले तिथे आणि ते बघा गल्लीमध्ये. आणि सर्वात श्रेय देतो भाई काढे आमचे कराओके ग्रुपचे अध्यक्ष भाई यशवंत खाडे संचालक. तर खरंच मला अनोखी गिफ्ट आहे वाढदिवसाची. धन्यवाद. हे केक आताच्या घडीला तर कमीच आहे. आता हा किती आहे केक? हा तिसरा आहे. हा तिसरा केक आहे. आणि एक तर मला मोठा केक आणलेला. हो. हा? असा हा आमचा दरा हटके 50चा मिलिंद आणि त्या मिलिंदचा प्रकट दिन आहे. आणि या प्रकट दिनासाठी आपल्या सर्वांना तर्फे मिलिंदला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. असे नवीन नवीन व्हिडिओ बनवत जा, दरा हटके विषयी आमच्यापर्यंत पोहोचवत जा. लालबाग परळच्या उत्सवाची धुरा तुझ्या खांद्यावर अशीच राहून दे ही स्वामींची प्रार्थना. तर तुम्ही आता पाहिलंच असेल की माझ्या काकाचा 50वा वाढदिवस झाला आणि त्याचे मित्र पण आले. पण तुम्हाला माहितीये माझा हा काका आहे ना तो सर्वात जास्त चांगला काका आहे. आणि जर तुम्हाला काय काकाला वाढदिवसाचे हे द्यायचे असेल विशेष तर तुम्ही नक्कीच कॉमेंट मध्ये लिहा. धन्यवाद. चालू करू. तर असा हा सोहळा होता माझा वाढदिवसाचा. सकाळी मतदानाचा हक्क, संविधानाचा हक्क, लोकशाहीचा हक्क बजावला. त्यानंतर हा सगळे मित्रमंडळी आले होते. आणि तो जो चाळीतला जो अनुभव असतो ना, फील असतो ना, कराओके सॉन्ग, तोही तुम्ही पाहिला. माझ्या मित्रांचे अनुभव होते. शाळेपासूनचे माझ्या ज्या संस्थेत काम करतो ते माझे सगळे मित्रमंडळी, परिवार आला होता. आणि हा खरंच वाढदिवस हा लक्षात राहण्यासारखा आहे. कारण ह्याच पेरूचाळीमध्ये मला बरंच काय काय दिलेलं आहे. आणि तिथे चांगला माझा उत्सव साजरा होतोय, वाढदिवस चांगला साजरा होतोय. आणि मला एक लहानपणीची पण आठवण आहे. मी जवळपास 12 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी चाळीमध्ये नाटक बसवलं होतं. मीच बसवलं होतं, आम्ही मित्रमंडळी. आणि चाळीचं पटांगण पूर्ण वाढदिवसा दिवशी माझं पूर्ण भरलेलं होतं. तर असा हा माझा वाढदिवसाचा अनुभव होता. तो मी आता शेअर केला. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.